नमस्कार मित्र, कोकण सफरमध्ये हार्दिक स्वागत आहे. आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिपेट भोवडे भडकंबा असं हे गाव आज आपण काही क्षणचित्र आपण दाखवत आहोत. आणि कोकण सफर यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. विविध प्रकारचे व्हिडिओ मी दाखवत राहतो. तुमचा प्रतिसाद खूप मोठा आहे. तुमच्या आशीर्वादाने आज पूर्ण मी 10,000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहे. त्याबद्दल धन्यवाद कोकण सफरकडून. आता आपण बिबुनीजी घाट इथे मोठं वळण असतं, इथे ॲक्सिडेंट खूप होतात. आता पुढे गेलात तर इथून बोहडा गाव सुरू होतो. बोहडा गाव एकूण 5,000 वस्तीचं असं गाव आहे, मोठं गाव आहे. आणि विविध प्रकारची कौलारू घरं पण आहेत, सिमेंटची घरं पण आहेत, बंगले पण आहेत. त्यांनी तुम्ही बघू शकता हॅशटॅग कोकण सफर या चॅनलवर तुम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ बघू शकतात. आमचा कोकण आमची संस्कृती, हॅशटॅग आमचा कोकण आमची संस्कृती, विविध प्रकारचे आम्ही व्हिडिओ दाखवत जातो. आणि तुम्ही क्षणचित्र तुम्ही समोरून बघू शकता. सध्या थंडीचे दिवस असल्याकारणाने आताच कालच पाऊस पडून गेला आहे. आणि विविध प्रकारचे इथे निसर्गरम्य असं हे कोकणातील निसर्गरम्य असं हे गाव आहे. आणि विविध प्रकारच्या इथे औषधी वनस्पती पण आहेत. इथे जे समोरून गेलं ते हनुमान मंदिर आहे, मुलं खेळत आहेत. त्याच्यानंतर जसं आपण पुढे जाईल तर शेती आहे, एक बंगला आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ही नवालेवाडी शाळा, भडकंबामध्ये नवालेवाडी शाळा आहे. त्याच्यानंतर जसं पुढे जाईल तसं एक बस स्टॉप आहे, नवालेवाडीचं बस स्टॉप आहे. आणि सध्या शेती कोण करत नाही. सध्या मुंबईच्या याच्या दिशेत असतो. आम्ही तर शेती करतो, आम्ही शेतकरी ब्रँड आहेत. त्याच्यानंतर इथे आता आपण आलं तर भडकंबा बौद्धवाडी ही पूर्ण बौद्धवाडी आहे. कौलारू घरं आहेत, कलम बघा, आणि शेती पण बाजूला आहेत, लोक शेती करतात. त्यानंतर हे जागृत देवस्थान केदारलिंग भडकंबा हे जागृत देवस्थान आहे. तुम्ही भेट देऊ शकता. कोकण सफरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद.